काम पूर्णपणे करते मतदार कुठे काय का नाही आज काय झालं काकांना नागनांना आता काय सांगाल, आज अजितदादांनी सभा झाल्यानंतर तुमच्या घरी आले, तुमच्यासोबत चहा घेतला. गेल्या आठवड्यापूर्वी अशीच परिस्थिती, हीच खुर्ची होती, फक्त माणूस बदलला होता. आज दार उघडं होतं, त्यावेळेस दार बंद होतं. त्यावेळेस बंद दाराची चर्चा तुम्ही सांगितली, आज खुलं दार होतं. काय नेमकी चर्चा झाली? सगळ्यांनी तुम्ही ऐकली की आता काही चर्चा झालीच नाही ना आमची. ती झाली, लोकांचे प्रश्न त्यांनी ऐकून घेतले, त्याला उत्तरं दिली. काही अडचणी होते त्या अधिकाऱ्यांना सोडवायला सांगितले. त्यांनी कशा पद्धतीने आता माहितीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला जातो आपल्या माध्यमातून? नाही, आम्ही सुरूच केलेला आहे प्रचार. ज्या दिवशी आमची पुण्याला मिटिंग झाली फडणवीस साहेबांच्या बरोबर, अजितदादांबरोबर, त्यावेळची आमचे जे प्रश्न होते ते त्यांना मांडले. त्यांनी आमचे प्रश्न सगळे सोडवायचं मान्य केलं. तेव्हापासून आम्ही सगळ्यांनी त्यांचा प्रचार चालू केलेला आहे. दादा आज पहिल्यांदा घरी आले? असं काय नाही, पूर्वी येत होते. आई बारकी होती, बाबा होते, आम्ही फिरत होतो. भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून आज तुमच्याकडे अजित पवार भेटायला आले होते, परंतु याच्या अगोदरच्या बऱ्याचशा काही राजकीय घडामोडी तालुक्यातल्या आता महायुतीचा धर्म कशा पद्धतीने पाळला जातो तालुक्यामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली भाजप पण काम करते? हे जे आहे ना, आम्ही मंडळी एकदा शब्द दिला, आमच्या नेत्याने आदेश दिले की आम्ही 100% पाळतो. आमच्या नेत्याने आम्हाला आदेश दिला आहे, 100% आम्ही सगळेजण पाळणार आहोत. आमचे जे जे कार्यकर्ते ते सगळे कामाला लागलेले आहेत.